तर मराठा आरक्षण उपसमितीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। या बैठकीसंदर्भात अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, या बैठकीसंदर्भात काय सांगाल? ऋषाली, बरोबर आहे। ही बैठक जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होणार आहे। उपसमितीकडून संपूर्ण आढावा जो आहे तो वारंवार घेतला जातोय। सरकार आता नवा ड्राफ्ट तयार करण्याच्या तयारीत जो आहे तो असणार आहे। आपण जर पाहिलं तर कुणबी प्रमाणपत्राबाबतचा हा ड्राफ्ट जो असणार आहे। कुणबी प्रमाणपत्र देताना गावातील काही ज्या अण्णावाची समान अण्णावाची जी लोक असतील त्यांचे ॲफिडेव्हिट दिल्यानंतर सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देता येईल का, याची एक चर्चा जी आहे ती उपसमितीमध्ये 2 दिवसाची झाली होती। आज पुन्हा एकदा महाधिवक्त्यांसोबत ही चर्चा जी आहे ती होणार आहे, कारण जास्तीत जास्त कुणबी प्रमाणपत्र कसे देता येतील याचा प्रयत्न सुद्धा सरकार करणार आहे। तशी हालचाली जी आहे ते नव्या ड्राफ्टच्या सरकारकडून केल्या जात आहेत। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर हैदराबाद गॅजेटची मागणी जी आहे ती जरांगे पाटील करतायत, परंतु हैदराबाद गॅजेटमध्ये आपण जर पाहिलं तर लोकसंख्येचाच फक्त उल्लेख जो आहे तो हैदराबाद गॅजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे जी ठराविक लोकसंख्या आहे परंतु ते व्यक्ती कोण आहेत हा उल्लेख नसल्यामुळे तो एक पेज जो आहे तो उपसमितीसमोर आपल्याला पाहायला मिळतो। त्यावरती सुद्धा चर्चा जी आहे ती उपसमितीमध्ये केली जाणार आहे। प्रामुख्याने ह्या दोन्ही बाबींवरती आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। एक तर ड्राफ्ट जो आहे तो नव्याने कसा तयार करता येईल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हैदराबाद गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट असेल याबाबत नेमकी काय पुढे चर्चा करायची, कारण याचीही मागणी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि आजची बैठक उपसमितीची महत्त्वाची असणार आहे। दुसरीकडे न्यायालयाने जे निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्यावरती चर्चा सुद्धा उपसमितीच्या बैठकीत होणार आहे। थोड्या वेळापूर्वीच विशेष महासंचालक पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था मनोज कुमार शर्मा जे आहेत ते विखे पाटील यांच्या भेटीसाठी आलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे उपसमितीचं काम सध्या कसं सुरू आहे आणि पुढील काळात पोलिसांना सुद्धा कोर्टासमोर जायचं आहे किंवा सरकारला सुद्धा सगळे मुद्दे घेऊन कोर्टासमोर दुपारपर्यंत जायचं आहे। त्यामुळे सगळ्या हालचाली आपल्याला सरकार दरबारी सुद्धा पाहायला मिळत आहेत। ऋषाली, नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।